तर मित्रांनो, तर मोठमोठे संत लोकांनी, मोठमोठ्या माणसांनी तर एक गोष्ट नक्की सांगितली आहे, की तुमचे विचार बदला, तुमची थिंकिंग बदला, की सगळं जग सुधारलेलं दिसेल, सगळं जग बदललेलं दिसेल. हाच विचार करून मी सोनाराच्या दुकानमध्ये गेलो. सोनाराच्या दुकानमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं, की "दादा, ह्या सोन्याच्या पेनीचे मला पैसे, सोन्याची पेन द्यायची आणि ह्याची हे तोडून मला पैसे पाहिजे आहेत." तर तो सोनार म्हणला, की "दादा, ही सोन्याची पेन नाही तर ही प्लास्टिकची पेन आहे, तर ह्याचे पैसे वगैरे काही भेटणार नाहीत तुम्हाला." मी त्याला म्हटलं, की "सोनार साहेब, तुम्ही तुमचे विचार बदला," म्हणलं. "तुमच्या डोसक्यातलं हे विचार काढून टाका, की ही प्लास्टिकची पेन आहे किंवा ही फायबरची पेन आहे. ही विचार करा, की तुम्ही हे सोन्याची पेन आहे. म्हणून हा विचार थिंकिंग तुमच्या डोसक्यात ठेवा आणि हे सोन्याची पेन जे आहे ते तुम्ही मोडून मला पैसे द्या." कारण सोन्याचा भाव भरपूर वाढलेला आहे. त्या हिशोबाने म्हटलं, की ह्या सोन्याच्या पेन घ्या आणि हे सोन्याची पेन मला तोडून पैसे द्या. तर सोनारनं मला 4-5 वेळेस समजावलं. मी पण सोनारला 4-5 वेळेस समजावलं. त्यांचे विचार बदलण्याचा मी प्रयत्न केला, की त्याचे विचार बदलतील आणि ही पेन सोन्याची त्याला दिसेल म्हणून. त्याचे काही विचार बदलले नाही. शेवटी माझेच विचार बदलायला त्यानं भाग पाडलं, की मला धो धुतलं. 4-5 लोकांनी मला धो धुतलं आणि त्याच्या दुकानाच्या बाहेर मला फेकून दिलं पावसा-पाण्याचं. आता काय सांगावं तुम्हाला? पावसा-पाण्याचं बाहेर फेकून दिलं. त्याचे विचार काय बदलले नाही शेवटी. जो कोणी म्हणतं ना, की तुमचे स्वतःचे विचार बदला आणि जग बदललेलं दिसेल, हे चुकीचं बोलतं साहेब. मी मार खालो, मार दिला. फक्त काय सांगावं तुम्हाला? हे चुकीचं आहे, की विचार बदलल्यानं दुनिया बदललेली दिसत नाही बघा हो. जे विचार आहे, जे आहे ते आहे. त्यामुळं कोणाच्या विचारावर नका जाऊ तुम्ही. विचार बदलाच्या मागावर नका जाऊ.